स्पेशल रिपोर्टमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि हे स्वागत आहे एका मोठ्या गुड न्यूजसह। भारताने आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 6 विकेट्सनी धुव्वा उडवलेला आहे आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलग दुसरा विजय साजरा केला आहे। या विजयासह भारताचं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचे तिकीट सुद्धा आता जवळपास पक्क झालेलं आहे। पण न्यूझीलंड पाठोपाठ भारताकडून सुद्धा झालेल्या पराभवाने यजमान पाकिस्तानचं आव्हान मात्र साखळीतच संपुष्टात आलंय। या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव 241 धावांमध्ये गुंडाळला आणि इथेच त्यांनी निम्मी लढाई आपण जिंकलेली होती। मग विराट कोहलीने वनडे कारकिर्दीतला आणखी एक सर्वोत्तम रेकॉर्ड केलं, आणखी एक सर्वोत्तम शतक साजरं केलं आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं। त्याने 109 चेंडूमध्ये 7 चौकारांसह नाबाद 100 धावांची खेळी उभारली। विराटनं श्रेयस अय्यरच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी रचली। त्याआधी त्यानं शुभमन गिलच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी रचली। श्रेयस अय्यरनं 56 आणि शुभमन गिलनं 46 धावांची खेळी केली। तर म्हटलं तर अगदी भारतासाठी हा अत्यंत सहज सोपा सामना राहिला। भारताने अत्यंत नियोजनबद्धरित्या पाकिस्तानला या सामन्यामध्ये नमवलं। मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत उत्सुकता ताणणारा, उत्कंठा ताणणारा असा सुद्धा हा सामना होता। शेवटच्या चेंडूपर्यंत विराट कोहलीचं शतक होतं की नाही याची सुद्धा एक सगळ्यांना उत्सुकता होती, उत्कंठा होती। भारत सामना जिंकणार आहे हे शेवटच्या काही ओव्हरपूर्वीच आता स्पष्टपणे दिसायला लागलेलं होतं। मात्र भारताचा विजय आधी होणार की त्या अगोदर आपलं शतक पूर्ण करण्यामध्ये विराट कोहलीला यश येणार याची एक उत्कंठा क्रिकेटप्रेमींमध्ये होती। मात्र शेवटच्या बॉलवर दोन्ही गोष्टी, भारताची दोन्ही स्वप्न, क्रिकेट चाहत्यांची दोन्ही मनीषा पूर्ण झाल्या आणि शेवटच्या चेंडूवर, ज्या चेंडूवर टीम इंडियाने विजय मिळवला त्याच चेंडूवर विराट कोहलीचं शतक सुद्धा झालं। दुबईमध्ये हा विराट शो आपल्याला बघायला मिळाला। 100 धावा नाबाद 100 धावा विराट कोहलीने केलेल्या आहेत। 111 चेंडू त्यासाठी त्यांनी घेतले, यामध्ये 7 चौकार मारले, एकही षटकार विराट कोहलीने मारलेला नाही। विशेष म्हणजे एकही 6 न मारता केवळ 7 चौकारांच्या आधारावर, तेही 111 चेंडूंमध्ये 100 नाबाद धावा करण्याचं कमाल विराट कोहलीने केली। आणि त्याचबरोबर सामना जिंकून देण्यामध्ये एकहाती जो लढा विराट कोहलीने दिला, एक बाजू विराट कोहलीने लावून धरली। रोहित शर्मा तंबूत परतल्यानंतर विराट कोहली मैदानात आला आणि विराट कोहलीने अगदी भारताला विजय साकार होईपर्यंत मैदानावर त्यांनी मुक्काम ठोकलेला होता। श्रेयसची दमदार इनिंग बघा। 67 चेंडूमध्ये श्रेयसने 56 धावा केल्या, यामध्ये 5 चौकार आणि 1 षटकार त्यानं ठोकला। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सुनंदन लेले सध्या आपल्या सोबत आहेत। सुनंदन, टीव्हीवर मॅच बघतानाच इतकी एक्साइटमेंट होती, अगदी शेवटचा बॉल, त्याच्यामध्ये विजयाचा षटकार, त्याचबरोबर विराट कोहलीचं सुद्धा शतक, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक राहिलेली ही मॅच, कसं वर्णन कराल या सामन्याचं? मित्रा, दुधात केशर आणि दुधात साखर दोन्ही पडलेलं आहे। विजयी मिळालेला आहे। शेवटच्या चेंडूवरती विजय मिळवताना शतकही पूर्ण झालेलं आहे, पण ते होणार होतं हे माहिती होतं, कारण विराट कोहली याच्या चॅम्पियन आहे। मी अगोदरच आपल्या प्रिव्ह्यू मध्ये सांगितलेलं होतं की भारताविरुद्ध खेळणं हेच कदाचित पाकिस्तान करता प्रोत्साहनाची गोष्ट ठरू शकते। आणि दुसरीकडे विराट कोहलीसाठी सुद्धा पाकिस्तान विरुद्ध खेळणं हेच एक गोळी लागू होणार होती आणि ती आज लागू झालेली। काय बॅटिंग केली त्यांनी, फुल कंट्रोल त्याच्या हातात होता। खरंय, ज्या प्रकारे हा सामना भारताने हातात घेतला, कुठल्या पॉइंटला आपण असं म्हणू शकतो की भारताला, आपल्याला हे आता पटलं की आता हा तर सामना जिंकलेलाच आहे आपण, आता फक्त विराटचं शतक होतं की नाही याविषयी पण सांगा। आणि ओव्हरऑल जो टीम गेम म्हणून राहिला, ज्या प्रकारे अगदी रोहित शर्मापासून ते शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्या सगळ्याच बॅट्समननी कमाल दाखवली त्याविषयी। पहिल्यांदा बोलर्सने आपलं काम चोखपणे पार पाडलं होतं, कारण पाकिस्तान संघाला 241 धावात त्यांनी रोखलेलं होतं। तेव्हाच पावलं विजयाकडे पडायला लागलेली होती, कारण हा धाव फलक भारतीय संघाच्या आवाक्याबाहेरचा अजिबातच नव्हता। आणि त्यातनंही रोहित शर्माने सुरुवातीपासून दडपणाचं जे ओझं होतं ते समोरच्या बॉलर्सवरती टाकलं। तो 20 धावांवरती बाद झाला, पण गिलनी परत एकदा त्याचा क्लास दाखवला आणि श्रेयस आणि विराटची भागीदारी यांनी पाकिस्तान संघ दुबईच्या मैदानावरती विखुरलेला आज मी बघितलेला आहे। त्यामुळे आता मला वाटतं की त्यांचं विमान जे आहे ते सांगतील लाहोरला आणि उतरवतील क्वेटाला। खरंय सुनंदन, दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुबईमध्ये हा सामना होत होता आणि
कशा प्रकारचा सपोर्ट दिसला त्या ठिकाणी, कारण तिथे दोन्ही बाजूचे प्रेक्षक होते, दोन्ही बाजूचे समर्थक होते, काय वातावरण होतं ओव्हरऑल स्टेडियम मध्ये? नाही दरवेळेला इक्वल नंबर मध्ये अगदी समान आकड्यांमध्ये सुद्धा भारत पाकिस्तानचे पाठीराखे असतात. आजच्या सामन्याला तसं नव्हतं. भारतीय संघाचे पाठीराखे हे खूप जास्त संख्येने टक्केवारीत होते, हे आज बघायला मिळालेलं आहे. आणि खास करून पहिल्या इनिंगला एवढी गर्दी नव्हती, दुसऱ्या इनिंगला मैदान खचाखच भरलेलं होतं आणि त्याच्यानंतर प्रेक्षकांनी पुरेपूर आनंद घेतला. आणि जे काही 30% प्रेक्षक पाकिस्तानचे पाठीराखे होते त्यांनी अगोदरच काढता पाय घेतला, कारण त्यांना कळलं होतं आपल्या संघाचं नशीब आज कुठल्या दिशेला जात आहे. खरंय. सुनंदन, तुम्ही आमच्याबरोबर असेच रहा फोन लाईन वरून. यानंतरची पुढची सूत्र आणि पुढचे अपडेट्स अश्विन सोबत. अश्विन. धन्यवाद अमोल. तेव्हा दुबईच्या मैदानामध्ये एक शानदार विजय साकारलेला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलग दुसरा विजय, सेमीफायनलचं तिकीट पक्क आणि पाकिस्तानला पराभूत करून हा शानदार विजय साजरा. सुनंदन लेले सर थेट दुबईहून आपल्यासोबत आहेत. सुनंदन लेले सर, 111 चेंडू 100 धावा नॉट आऊट, ज्याच्यामध्ये फक्त 7 चौकार, म्हणजे एक डिसिप्लिन्ड इनिंग होती विराट कोहलीची. आणि ज्या पद्धतीने त्याने खास करून तुम्ही जसं म्हणालात की जी पार्टनरशिप झाली श्रेयस अय्यर बरोबर, तिथे कुठेतरी पाकिस्तानने मॅच सोडल्यासारखी वाटत होती. अश्विन, आज त्याने कुठला धोकाच पत्करला नाही. मोकळ्या जागेत बॉल मारला, पळून धावा काढल्या, त्याच्यात तर तो तरबेज आहेच. एवढ्या गर्मीमध्ये सुद्धा हा माणूस शेवटपर्यंत भयानक वेगाने पळत होता. त्यामुळे चौकार हे फक्त 9 होते, त्याच्यातला सर्वात मौल्यवान चौकार हा त्याच्या शतकाच्या पूर्णतेचा होता. त्यामुळे आज त्याची जी खेळी होती ती संपूर्णपणे वर्चस्वाची होती. संपूर्णपणे जे सूत्र होती त्याने ती स्वतःच्या बॅटमध्ये स्वतःच्या हातात ठेवली होती. खरंय. आणि त्यासोबतच जसा मगाशी आपण उल्लेख केला की ज्या पद्धतीने गोलंदाजांनी एक पाया रचला, कारण एक मध्ये पार्टनरशिप झाली होती आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने विकेट्स काढल्या ठराविक अंतराने, कुठेतरी तिकडेच मॅचची ग्रीप आपल्याकडे आली होती बॉलर्समुळे. 100%. कारण काय आहे, सुरुवातीला अश्विन बॉल थोडासा थांबवून येत होता आणि त्याचा फायदा घेऊन आपल्या फिरकी गोलंदाजांनी इतकी सुंदर गोलंदाजी केली की त्यामुळे एक जाळं पसरलेलं होतं त्यांनी पाकिस्तानी फलंदाजांवरती आणि त्याच्यात ते बरोबर अडकत गेले. दर थोड्या वेळाने विकेट जात राहिल्या. रिझवान आणि आयुबची जर का पार्टनरशिप सोडली तर नंतर त्यांचा डाव खुशदिलची खेळी सोडलं तर अगदी गडगडलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या बॅट्समननी कुठलीही घाई घिसड न करता आरामात विजय हातात घेतलाय. धन्यवाद सुनंदन लेले सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल. तेव्हा एक शानदार विजय, सुपर संडे आणि सुपर हिट परफॉर्मन्स भारतीय संघाचा झालेला आहे. याचं कारण पाकिस्तानला त्यांनी 6 विकेट्सनी पराभूत केले. आणि आता 10च्या बातम्यांमध्ये सविस्तर घडामोडी अपडेट घ्यायच्या आहेत, पण त्यापूर्वी एक नजर या तासातल्या मुख्य घडामोडी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.